ये देखो ये आपका है। पुष्प दीजिए। ये ब्राह्मणों के लिए वरुणी बंधन हो रहा है। वरुणी बंधन आप हमको बंधन में ले रहे हो पंडित जी। ये जो भी काम से हम मन से कीजिएगा। ब्राह्मणों का नमस्कार कीजिए, हाथ जोड़ के पुष्पों के। ब्रह्मण ब्राह्मणो ब्रह्मवर्चसे जायताम राजे राजन्यः शूरैकव्यो दिव्यादिमानदो धार्यतां लोके तेन नमोरान्वानासोदसे पुरन्दिर्यो आदिशोरतेष्ठा सानस्य वीरो जायतां निकामे निकामे ब्रह्मणे वस्त्रं ब्रह्मणे दक्षिणाञ्च सामान्य हरि ओम महा
हरि ओम महावसो पवित्रमसि सर्वधारं वसो पवित्रमसि सर्वधारं देवत्वा सविता पुरातो गढ़चिरौली में सबसे बड़ा प्रोजेक्ट है, क्या कहना है उसके बारे में? जी हम दूसरे एक्चुअली बड़े प्रोजेक्ट है, क्योंकि पहला जो स्टील प्लांट है वो कोनसरी में है, हम दूसरा प्लांट फैक्ट्री डाल रहे हैं यहाँ गढ़चिरौली में। एंड अभी गढ़चिरौली एक नए इंडस्ट्रियल रेवोल्यूशन में जा रहा है, जो सुरजागढ़ माइनिंग जब से स्टार्ट हुआ तब से एक अलग ही लहर आई है। एंड गढ़चिरौली फ्यूचर का स्टील हब बनने जा रहा है। कितने लोगों को यहाँ पे नौकरियां? जो हमारा टोटल प्रोजेक्ट है सर, वो 0.75 मिलियन टन्स पर एनम के हिसाब से स्टील मैन्युफैक्चरिंग होने वाला है, जो विल इंक्रीज इट टू 2 मिलियन टन्स पर एनम। एंड यहाँ पर 7 से 8 हज़ार लोगों को नौकरी मिलेगी, डायरेक्ट एंड इनडायरेक्ट। एंड जो हमारा टोटल कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट है वो 10,000 करोड़ का है। तो क्यों है ये किया गया? और भी कुछ एरिया था? नहीं, ये एरिया में इसीलिए है सर क्योंकि यहाँ का जो हाई ग्रेड आयरन ओर है वो गढ़चिरौली में ही पाया जाता है। एंड जो दूसरा है कोल है वो आपका चंद्रपुर में। सो गढ़चिरौली इसीलिए परफेक्ट कॉम्बिनेशन। पहला टप्पा कब तक स्टार्ट होगा? हमारा पहला फेज चालू होगा दिसंबर 2026। सर क्या कहना चाहते हैं इस बड़ा प्रोजेक्ट के बारे में? अभी यहाँ ज़्यादा मैं कुछ कहना नहीं चाहता हूँ। 10,000 कोटी का यहाँ पर एक प्रकल्प यहाँ तैयार होने जा रहा है अपना सुरजागढ़ इस्पात के माध्यम से, जहाँ की 8 से 10,000 लोगों को यहाँ पर काम मिलेगा। और काफ़ी समय के बाद यहाँ पर एक इस विधानसभा क्षेत्र के अंदर एक उद्योग यहाँ पे आने का एक सौभाग्य प्राप्त हुआ। और यहाँ पे दोनों उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार और देवेंद्र जी फडणवीस और उद्योग मंत्री उदय सामंत यहाँ आने वाले हैं और जल्दी वो भी पहुँचेंगे। अब एक हेलीकॉप्टर पहुँच गया, दूसरा हेलीकॉप्टर पहुँचने वाला है। और यहाँ पे लोगों का कल्याण के लिए हमको ये सब काम हमने किया। बख्शिश पत्र हमने जमीन मेरे इच्छे के अनुसार मैंने दिया है। लोगों का यहाँ पर जरूर फायदा होने वाला है। धन्यवाद। बाद में नहीं बोलना, पहले ही बोलो। बीच में नहीं आना है। पृथ्वी मनुजे पृथ्वी तनाइमं जगदं विमिक्षतां वा विप्रेतान्नो भरीमभिः ओपदयः समवदन्त सोमेनतः राज्ञा जस्मै कृणोति ब्राह्मणस्तको राजन् पारहितारो दिवे देवा चरा निवे
साथ आइए बाबा, साथ बाबा, साथ आइए ना, साथ आइए।
थोड़ा मागे हुआ ना, थोड़ा मागे सबको मिलेगा भाई थैंक यू। छोटे भाऊ शील भाऊ नीचे म्हणा नीचे। यानंतर मी विनंती करणारे श्री वेदांश जोशी व्यवस्थापकीय संचालक सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड यांना त्यांनी माननीय श्री अजितदादा पवार माननीय उपमुख्यमंत्री आणि अर्थ व नियोजन मंत्री महाराष्ट्र राज्य यांचं स्वागत मंचावर करावं। वेदांश जोशी व्यवस्थापकीय संचालक सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड माननीय आमदार श्री अजितदादा पवार यांचं मंचावर स्वागत करतात। यानंतर मी आमंत्रित करते श्रीमती शीतल सोमनानी यांना आणि त्यांना विनंती करते त्यांनी माननीय आमदार श्री उदय सामंत आपल्या टाळ्या वाजत राहायला पाहिजे। अतिशय महत्त्वपूर्ण असा आणि ऐतिहासिक असा सोहळा हा आहे। यानंतर मी विनंती करते श्रीमती नीतू जोशी यांना त्यांनी माननीय श्री डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम साहेब कॅबिनेट मंत्री शासन महाराष्ट्र स्वागत करावं। विनय विनय लॉइड्स मेटल्सचे MD माननीय श्री प्रभाकरन सर मंचावर उपस्थित आहेत। मी श्री बलराम सोमनानी यानंतर माननीय डॉक्टर हिमांशु राजे स्ट्रक्चरल कन्सल्टंट फॉर सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड त्यांना विनंती करते। यानंतर माननीय श्री रेड्डी साहेब टेक्निकल कन्सल्टंट फॉर सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड यांना विनंती करते त्यांनी माननीय श्री संदीप पाटील साहेब यांचं स्वागत करावं। स्पेशल यानंतर माननीय श्री पार्थ पवार यांचं स्वागत करण्यासाठी मी श्री S व्यंकटेशन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर लॉइड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांना इथे माननीय श्री पार्थ पवार यांचं डायरेक्टर लॉइड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांच्या शुभ हस्ते होत आहे। मी विनंती करते श्री डॉक्टर चरणजीत सिंग सलूजा माननीय डॉक्टर चरणजीत सिंग सलूजा यांच्या यानंतर मंत्री महाराष्ट्र राज्य यांचा आणि खवनशिरो ग्रामपंचायतचे सरपंच श्री सैलू मडावी यांचा सत्कार डॉक्टर संदीप शेरखेडकर टेक्निकल कन्सल्टंट आणि development of the region by establishing schools and hospitals which are essential for the well-being of the local population. Infrastructure development in the area is also planned, which can include roads, transportation facilities, and utilities. One of the key social benefits is the generation of employment opportunities for 7,000 to 8,000 locals, which will positively impact the livelihoods of the community. श्री खुशाल सुनके, श्री मनोज नेताय, श्री सुनील आत्राम, श्री प्रकाश आत्राम, श्री संजय आत्राम, श्री राकेश साईनाथ सुनके, श्री राजेश टेकाई, श्री देवराव कोडवे, श्री सुधाकर सुनके, श्री साईनाथ धब्बा, श्री जगन्नाथ धब्बा आणि श्री सुनील सुनके यांना या 16 व्यक्तींची सिक्युरिटी या प्लांटवर नियुक्ती करण्यात आलेली आहे।
शालेय साहित्य वाटप स्वीकारण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात जे इथे दिलं जाणार आहे ते स्वीकारण्यासाठी मंचावर आमंत्रित करते अमोल सुनके, नेता आर्यन तलांडे, निलिमा सुनके, पौर्णिमा नेता, सगळ्या चिमुकल्यांना शालेय साहित्याचं वाटप सन्माननीय अतिथींच्या हस्ते मंचावर संपन्न होते। त्यानंतर या भागाचा सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप सन्माननीय अतिथींच्या हस्ते होतं। एकदा जोरदार टाळ्या आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी आणि सगळ्या अतिथींसाठी झाल्या पाहिजे। तसंच या भागातली जी मेडिकल फॅसिलिटीज आहेत त्या सुधारण्यासाठी एक रुग्णवाहिका सुद्धा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे। मी खावणचेरू ग्रामपंचायतीचे सरपंच सैनू मडावी यांना आमंत्रित करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी या रुग्णवाहिकेचा ताबा सन्माननीय सोयीसाठी ही रुग्णवाहिका प्रदान करण्यात येणार आहे। कार्यक्रम इथे होऊ घातलेला या कार्यक्रमामध्ये उपस्थित भूमिपूजन करता आलेले आमचे राज्याचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे नेते राष्ट्रीयवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, उद्योग मंत्री उदय सामंतजी, डीजी साहेब पाटील साहेब, कलेक्टर साहेब, प्रभाकरनजी, जोशी साहेब, सर्व या व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, सर्व पत्रकार, उपस्थित सर्व या वेगवेगळ्या गावातून आलेले सर्व माझे बंधू आणि भगिनी, जे माझ्या एक प्रकारचं विजन होतं निवडणुकीमध्ये मी बोललो होतो, शिक्षण, सिंचन आणि रोजगार निर्माण झाला पाहिजे आणि हा चॅलेंज सगळ्यांना वाटत होता की हा काय फक्त बोलतात आणि काही होत नाही। आज सुद्धा काही लोकांनी प्रतिक्रिया दिला विरोधी पक्षाने की आमच्या खासदाराला बोलवलं नाही, हा माझ्या घरचा कार्यक्रम आहे, हे काही शासकीय कार्यक्रम नाही। सुरजागर इस्पातचे सुनील जोशी यांनी सगळ्यांना निमंत्रण केलं, ज्याला ज्याला निमंत्रण करायचं होतं त्यांना निमंत्रित केले आणि ते सगळे इथे आले। मी हार्दिक स्वागत करतो आपले दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आणि उद्योग मंत्र्यांचा की आपण इतका पाऊस असताना आमच्या लोकांकरता इथे पण आलेला आहे, आमच्या आपले 200 ऐकण्याकरता सगळं इथे लोक इथे आलेले आहेत, हा महत्त्वाचा आहे। आणि त्याच्या प्रकारचा पाऊस असताना मंत्री लोक पहिले याला पाहत नाही, परंतु आपण जे हिंमत केलं त्याचा मी दाद देतो, कारण की हा लोक इथे सगळं आदिवासी या भागामध्ये सगळं जे काही आपल्याला या क्षेत्रामध्ये 10 किलोमीटरचं क्षेत्र पाहिलं तर सगळे आदिवासी गाव आहेत, 100% ट्रायबल विलेज आहे। आणि या ज्या लोकांनी आपल्याला जमीन दिलं आदिवासी लोकांनी या गावकऱ्यांनी त्यांचासुद्धा या निमित्ताने मी हार्दिक आभार मानतो। माझा तर सोडून द्या, आम्हाला आमच्या वडिलोपार्जित जमीन होता आम्ही देऊन टाकलो कंपनीला, कंपनी माझ्याकडे आले, त्यांनी सांगितलं तुम्हाला आम्हाला जमीन दिलं तर आम्ही सुरजागर इस्पातचा कारखाना पण इथे उघडू। भूमिपूजन आज झालेलं, परंतु जे विरोधी लोकांना जे वाटत होता की हा काही होणार नाही, फक्त भूतथाप देतात अशा प्रकारचे जे सांगणारे आहेत त्यांचा आम्ही त्यांना सर्व आम्ही दाखवलं की हे कार्यक्रम आज इथे सुरू, आता जे भूमिपूजन झालेलं आहे, उद्यापासून जे आपल्याला वॉल कंपाऊंडचं काम होईल, आपले जे बिल्डिंग्सचे काम इथे होतील, हे सगळं काम आता ताबडतोबीने आता हळूहळू टप्प्याटप्प्यामध्ये सुरू होणार आहे। पहिला टप्पा आपल्याला 2,500 कोटीचा राहणार आहे, 2,500 कोटीमध्ये पहिला टप्पा होईल, ज्याच्या माध्यमातून आपल्याला प्रोडक्शन सुरू होईल असा मला काही माहिती मिळालेलं आहे, ते या निमित्ताने आपल्याला सांगतो। जवळजवळ 10,000 कोटी खर्च करून आपण इथे उद्योग आणण्याचं काम आपण केलं। हा एक आदिवासी जिल्हा, हा गाव आदिवासी, जंगलांनी व्याप्त असलेला नक्षलग्रस्त क्षेत्र, तरी सुद्धा सुरजागर इस्पातने चॅलेंज स्वीकारून
एक प्रकारचा की इथे येऊन काम सुरू केला हा महत्त्वाचा आहे. लोकांना रोजगार निर्माण करण्याचं काम सुरू केलं, लोकांना हाताला काम देणार. एका काळी असं होतं की 15,000पेक्षा जास्त वर्षाला काठी तुम्हाला मिळत नव्हतं. परंतु आपल्याला मी सांगतो का सुरजागाड इस्पातच्या माध्यमातून माझ्या एकच त्यांना सांगितलं मी, मला काहीच नको, मला माझे जे लोक 8 ते 10,000 लोक या क्षेत्राचे लागतील, प्राधान्य आमच्या या निर्वाचन क्षेत्राला द्या. बाकीच्या गडचिरोलीचे जे आमचे जे बंधू आहेत त्यांनाही घ्या, परंतु आमचे लोक लागले पाहिजे. आणि ज्या लोकांना आपण जवळजवळ 1.25 लाख रुपये ते 1.5 लाख रुपयापर्यंत आपण वर्षाकाठी आपण ह्या लोकांना देणार आहोत, जे की तुम्ही 15,000 कमवत होते वर्षाला, ते दुपट्टा करून. आता हे सगळं तुमचं आता जे तुम्हाला जे 15 दिवस काम करायचं, आता वर्षभर तुम्ही काम करा, तुम्हाला जे मोबदला इथे आपल्याला जे मिळेल ते मुबलकपणानं मिळणार आहे. आणि हे या दृष्टिकोनातून आपण जे इथे आपण सगळे आलात, हे मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला पुन्हा सरकार आपलं आहे, ते सरकारचे स्कीम आपल्याला सांगतील, जे शासनाने आपल्याला दिलेलं आहे, त्याच्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही. परंतु माझ्या एकच आहे, इथे या निर्वाचन क्षेत्रामध्ये मला क्रांती घडवून आणायचं. आणखी माझ्याकडे कंपनी अप्रोच होत आहे, त्यांना जमीन पाहिजे, जमीन आम्ही देणार. आणि या निर्वाचन क्षेत्रामध्ये जे जवळजवळ 2.5 लाख मतदार आहेत, सगळं घराला काम देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. हे या निमित्ताने मी सांगितलं. हे आता येणारे लोक काही सांगतील, त्यांच्याकडे काही उद्योग नाही, एकच उद्योग आहे, ते विरोध करायचा. आम्ही काम करणारे लोक आहे. तुम्हाला माहिती आहे धर्मराव बाबा काय करतो? काम करतो. लोकांकरता काम करणारा, लोकांकरता जमीन देणारा हा फक्त धर्मराव बाबा करू शकतो, दुसरा कोणी करू शकत नाही. हे सुद्धा तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. म्हणून हा महायुतीचं सरकार आहे, तुमच्या सरकार आहे, तुमच्याकरता निर्माण झालेलं सरकार आहे, गरीबाकरता निर्माण झालेलं सरकार आहे, शेतकऱ्यांचं सरकार आहे. म्हणून आपण सगळ्यांनी सरकारच्या पाठीमागे उभा राहा. आणि इथे क्रांती झाल्याशिवाय रोजगार आपल्याला निर्मिती करायचा आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये. आपण एक संघ होऊन राहा, तुम्हाला कमी पडू देणार नाही, सरकार तुमच्या पाठीशी उभं राहील. इतक्याच बोलतो. आपण इथे आल्याबद्दल आपल्या सर्वांचा सर्व हार्दिक आभार मानतो, अभिनंदन करतो आणि माझ्या घेतो. जय सेवा, जय भीम, जय विजय. कॅबिनेट उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य, जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत करूया. सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, कॅबिनेट मंत्री आदरणीय धर्मराव बाबा आत्रामजी, माझे तरुण सहकारी पार्कजी पवार, हर्षदीपजी कांबळे, या प्रकल्पाचे प्रमुख सुनीलजी जोशी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनी, मी शासनाच्या वतीने आणि उद्योग विभागाच्या वतीने सर्वप्रथम सुनील जोशींना मनापासून धन्यवाद देतो की आपण जो डावसला MOU केला होता, त्या MOUचा आणि त्या कामाचा शुभारंभ आज आपण गडचिरोलीमध्ये करताय. ही गडचिरोलीसाठी तर महत्त्वाची बाब आहेच, परंतु महाराष्ट्राच्या औद्योगिक जगतासाठी देखील महत्त्वाची बाब आहे. आता जात्राम साहेबांनी या ठिकाणी सांगितले की अनेक लोक प्रकल्पाच्या निमित्ताने या महायुतीच्या सरकारवर टीका करतात, पण डावसला जे काय MOU झाले होते त्याची अंमलबजावणी हे शासन कशा पद्धतीने करत आहे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुरजागड इस्पात कंपनीच्या आजच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे. आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये आत्राम साहेब फक्त आता हा प्रकल्प येऊन थांबणार नाही, तर मला असं वाटतं की लॉईड्सचा एक प्रकल्प या ठिकाणी सुरू झालेला आहे, त्याचं काम सुरू झालं आहे. अजून 35,000 कोटीचा प्रकल्प त्यांच्या या गडचिरोलीमध्ये येतोय. त्याच्यासाठी 800 हेक्टर जमीन जी ॲक्वायर करायची आहे त्या जमिनीचं ॲक्वायरेशन देखील या गडचिरोलीमध्ये सुरू झालेलं आहे. JSWचा देखील मायनिंगचा प्रकल्प या गडचिरोलीमध्ये येतोय. आणि मला पूर्ण खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसातच या गडचिरोलीच्या समोर उद्योगनगरी गडचिरोली जिल्हा अशा पद्धतीचं नाव लागल्याशिवाय राहणार नाही. एवढं चांगलं काम सरकारच्या माध्यमातून आम्ही करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
आणि एक प्रकल्प आल्यानंतर त्याचे चांगले परिणाम किती होतात हे देखील आपण आज व्यासपीठावर बघितलेलं आहे. आज नुसतं भूमिपूजन झालं नाही तर ज्या 8,000 लोकांना रोजगार मिळणार आहे त्यातल्या पहिल्या टप्प्याच्या लोकांना नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम देखील या ठिकाणी जोशी साहेबांनी केला. त्याच्यामध्ये 16 सुरक्षा रक्षक असतील, त्याच्यानंतर लहान मुलांना साहित्य वाटप असेल आणि या परिसरातल्या सगळ्या लोकांना आरोग्याची सुविधा अतिशय चांगल्या पद्धतीने मिळावी यासाठी मोफत रुग्णवाहिका देखील देण्याचा निर्णय या कंपनीने घेतला. याचा अर्थ नुसती कंपनी आली की रोजगार मिळत नाही तर त्या परिसरातल्या सर्वांगीण विकासाचा कायापालट होतो आणि तिथं देखील क्रांतिकारक प्रगती होते. हे देखील या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना आता दिसणार आहे. आणि म्हणून मला इथल्या सगळ्या जनतेला, जिल्ह्यातल्या जनतेला एक विनंती करायची आहे की जे आत्राम साहेबांनी सांगितले की त्यांनी स्वतःची जमीन या प्रकल्पासाठी दिली. शेवटी दातृत्व हा देखील महाराष्ट्राचा एक संस्कार आहे, महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. आणि म्हणून उद्योग विभागामार्फत आत्राम साहेब तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद देतो की हा दानशूरपणा आपण दाखवलात, इथल्या युवकांसाठी दाखवलात. कोणाला निमंत्रण नाही, कोणाला निमंत्रण नाही, कोण आले नाही याच्यापेक्षा विकास करणारं हे व्यासपीठ आहे. हे फक्त गडचिरोलीला नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती झालेलं आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं आत्राम साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि अशाच पद्धतीची भूमिका सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि शेवटी प्रकल्प येत असताना नागरिकांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्याला जो काही जमिनीचा मोबदला दिला पाहिजे किंवा प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरी दिली पाहिजे यासाठी सरकार कटिबद्ध आहे. परंतु ज्यांची जमीन आहे त्यांनी देखील जर सकारात्मक भूमिका घेतली तर अशा पद्धतीचे फार मोठे प्रोजेक्ट या ठिकाणी येऊ शकतात. हे आज सुरजागड इस्पातने या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. मला अजून एक गडचिरोली जिल्ह्याच्या संदर्भातली आत्राम साहेब याची गोष्ट सांगितली पाहिजे की जरी MIDC लँड ॲक्विजिशनचं काम करत असेल, उद्योग क्षेत्रामध्ये काम करत असेल तरी MIDCनं अजून एक पुढाकार घेतला आणि या महाराष्ट्रातली जेवढी बसस्थानकं आहेत या बसस्थानकांचं कॉन्क्रिटीकरण झालं पाहिजे असा MIDCनं निर्णय घेतला. आणि त्या MIDCच्या फंडातनं 4,62,51,000 रुपये आपल्या चारमोशी, वडासा, आलापल्ली आणि धानोरा या बसस्थानकांसाठी आम्ही दिलेले आहेत. त्याची कामं देखील येत्या 15-20 दिवसामध्ये आता सुरू होणार आहे. आणि म्हणून या राज्यामध्ये उद्योगांचा समतोल विकास झाला पाहिजे, समान विकास झाला पाहिजे. म्हणून अजून एक कार्यक्रम नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली आम्ही सुरू केला आणि त्याला आम्हाला अद्भुतपूर्ण असं यश मिळालं. त्या कार्यक्रमाचं नाव होतं की जिल्हा गुंतवणूक परिषद. आणि मला सांगताना आनंद होतोय की आपल्या हा जो विभाग आहे हा अमरावती विभागाशी निगडीत असल्यामुळं या संपूर्ण अमरावती आणि नागपूर विभागामध्ये जवळजवळ 5,000 कोटीचे नवीन एक्सपान्शनचे प्रोजेक्ट या गुंतवणूक परिषदेतून आपल्याला मिळालेले आहेत. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी धर्मराव बाबा आत्राम, उदय सामंतजी, इस्पात प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन सुनील जोशीजी, बी प्रभाकरनजी, वेदांत जोशीजी, बलराम सोमाणीजी, हर्षदीप कांबळे, संदीप पाटील, जिल्हाधिकारी श्रीयुत दैने, पोलीस अधीक्षक निरोत्पर, रवी वासेकर, आपले सरपंच सायलू मडावी, विशेषतः या परिसरातील जमलेले सर्व माझे प्रतिष्ठित नागरिक, माझे सगळे आदिवासी बांधव, राज्य सरकारच्या विविध खात्याचा उपस्थित असणारा सर्व आमचा अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, पत्रकार मित्र आणि तरुण मित्रांनो, आज सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सगळेजण या परिसरामध्ये आलो. खरं तर कार्यक्रमाला सुरुवातीलाच मी क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचं, त्यांच्या शौर्याचं, त्यागाचं स्मरण करतो आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र लढा देणारे थोर क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांना वंदन देखील करतो. आज आषाढी एकादशी, आषाढी एकादशीच्या निमित्तानं बा पांडुरंग आणि वारकरी माऊलींना वंदन करतो. आपल्यासह राज्यातल्या सर्व भाविकांना देखील
मी मनापासून शुभेच्छा देतो. राज्यात पाऊस पाणी चांगला होऊ दे, सगळीकडेच होऊ दे. माझ्या आदिवासी बांधवांना, राज्यातील शेतकऱ्यांच्या घरामध्ये धनधान्याची सुबत्ता येऊ दे. माय माऊली आर्थिकदृष्ट्या ही माझ्या राज्यातली सक्षम होऊ दे. आपल्या राज्यामध्ये, समाजामध्ये, सर्व जाती धर्मामध्ये एक जातीय सलोखा राहू दे, त्याच्यामध्ये एकजूट राहू दे. बंधुत्वाची भावना कायम आपल्या सगळ्यांच्या मध्ये राहू दे. महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी आम्हाला शक्ती दे, असं पांडुरंगा चरणी साकडं. हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण पहाटे पूजा ज्यावेळेस पांडुरंगाची इथं जाऊन केली, त्यांनी पण तशाच प्रकारचं मागणं केलेलं आहे. त्यांना या कार्यक्रमाला यायचं होतं, परंतु ती पूजा देखील महत्त्वाची. यंदा प्रचंड समाज तिथं जमलेला आहे. जवळपास 18 ते 20 लाख वारकरी संप्रदायातील लोक आणि पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्याकरता समाज तिथं जमलेला आहे. मित्रांनो, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आम्ही आषाढी एकादशीच्या निमित्तानं या परिसरामध्ये आलो. तसं बघितलं तर महायुती सरकारमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामील झालो आणि त्याच्यानंतर हा 3रा ते 4था माझा या जिल्ह्याचा दौरा आहे. वेगवेगळ्या दौऱ्याच्या निमित्तानं मी इथं आलेलो आहे. एकंदरीतच सुरुवातीलाच आम्ही शासन आपल्या दारी अशा प्रकारचा कार्यक्रम बाबा आपण सुरुवातीला घेतला. मुख्यमंत्री आम्ही देवेंद्रजी सगळे आलो होतो. त्याच्यानंतर पोलिसांचं जनजागरण मेळावा आणि आदिवासी बांधवांशी संवाद, एक तो कार्यक्रम संदीप पाटलांनी पुढाकार घेऊन केलेला होता. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं इस्पात कंपनीच्या भूमिपूजनाच्या करता देखील आज तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. इतके काळ गडचिरोली म्हणल्यानंतर एकदम दुर्गम भाग, आदिवासी भाग, मागासलेला भाग, परंतु खऱ्या अर्थाने निसर्गाने पण आपल्याकडं बरीच काही उधळण केली. निसर्गाचं अतिशय चांगल्या प्रकारचं संरक्षण करण्याचं काम माझा आदिवासी समाज करत असतो. आणि सुदैवाने इथल्या मातीमध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारे एक माईन इथं माईन आपल्याला मिळालेली आहे. आणि त्याच्यामध्ये हजारो करोड रुपयाचा माल इथल्या परिसरामध्ये आहे. आणि त्याच्यावर प्रक्रिया करणारे कारखानदारी ही या परिसरामध्ये यायला लागलेली. सुरुवातीच्या काळामध्ये बी प्रभाकरजींनी एक युनिट आणलं. आता इस्पातनी त्या ठिकाणी हे युनिट आणलेलं आहे. सुरुवात जरी 2,500 कोटीची असली तरी टप्प्याटप्प्याने जवळपास 8 ते 10 हजार कोटी रुपये खर्च होणार. आज आता आम्ही मुलांना काही त्यांच्या शाळेच्या उपयोगी दप्तर आणि बाकीच्या गोष्टी देण्याचा प्रयत्न केला. सिक्युरिटीच्या करता आपल्याच भागातल्या मुलांना चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग देण्याचं काम केलं. मी त्यांना विचारत होतो की बाबा किती मुलं आहेत, काय आहे, किती पगार मिळतो. चांगल्या प्रकारे एक तुम्हाला समाधानाचं जीवन जगण्याची संधी महायुतीच्या सरकारने या निमित्तानं दिलेली आहे. शेवटी माणसामध्ये दिलदारपणा असा जातो. अनेक लोक येतात, श्रीमंत लोक असतात, आपल्या आपल्या परीनं प्रयत्न करत असतात, परंतु द्यायची दानं ही फार कमी लोकांच्या मध्ये आपण पाहतो. मी इथं धर्मराव बाबा आत्राम यांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. त्यांनी स्वतःची वडिलांची 150 एकर जागा इथं मोफत ह्या कंपनीला दिलेली आहे. आणि मग बाकीची 150 एकर जागा कंपनीनं वेगवेगळ्या शेतकऱ्यांची घेतलेली आहे. आता इथं एक शहर बसणार आहे. तुम्हाला अजून अंदाज येत नाही आहे, परंतु ज्या प्रकारे इथल्या सगळ्यांना तुम्हाला रोजगार मिळणार आहे, त्याच्यातनं तुमचं जीवन सुख समृद्धी आनंदाचं त्या ठिकाणी होणार आहे. आणि एकंदरीतच आर्थिक सुबत्ता इथं मोठ्या प्रमाणावर आपल्याला पुढं पाहायला मिळणार आहे. रस्ते चांगले होतील, टप्प्याटप्प्यामध्ये रेल्वे लाईन होती, सगळ्या प्रकारच्या सुविधा, जसं मगाशी ॲम्ब्युलन्स दिली, शाळेच्या करता मुलांना मुलींना दर्जेदार शिक्षण देण्याच्या करता ज्या चांगल्या सुविधा शहरी भागामध्ये असतात त्या देखील ह्या भागामध्ये देण्याचं काम
हे निश्चितपणे सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे आणि राज्य सरकारच्या मदतीनं त्या ठिकाणी होणार आहे. या सगळ्याचा फायदा हा माझ्या आदिवासी बांधवांनी घेतला पाहिजे. आपल्या मुलामुलींना चांगलं शिक्षण द्या, चांगलं त्यांना ट्रेन करा, त्यांना योग्य पद्धतीनं तुम्ही प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना इथं स्वतःचा काही ना काही रोजगार निर्माण होईल, स्वतःच्या पायावर काही जण उभे राहतील आणि फार चांगल्या प्रकारचं शहर या परिसरामध्ये डेव्हलप झालेलं पुढच्या काही वर्षामध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल. थोडा वेळ लागेल, पहिलं टप्पा सुरू होण्याच्या करता 1.5-2 वर्ष लागतील, परंतु एकदा सुरुवात झाल्यानंतर त्याला आणखीन गती मिळालेलं चित्र आपण सगळेजण बघाल. आज तुम्ही सगळेजण रानावनात डोंगर दऱ्यात राहणाऱ्या माझ्या आदिवासी बांधवांचं मी खऱ्या अर्थाने तुम्ही ज्या प्रकारे निसर्गाचं संरक्षण केलंय, संवर्धन केलंय आणि माझ्या आदिवासी बांधवांनी लोककला, लोकसंस्कृती, प्रथा, परंपरा, निसर्गपूजक आहेत, तेच आपल्या देशाचं समृद्ध सांस्कृतिक वैभव आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. आणि निसर्ग संवर्धनाच्या मानव कल्याणाचा विचार देतानाच देशरक्षणात आणि राष्ट्र उभारणीत आदिवासी बांधवांनी सातत्याने योगदान दिलेलं आहे, याचा देखील तुम्हाला मला रास्त अशा प्रकारचा अभिमान आहे. मगाशी निवेदकांनी बोलत असताना सांगितलं, आम्ही हेलिकॉप्टरमध्ये उतरलो त्यावेळेस बाबा आत्राम मला म्हणाले, आम्हाला वाटत नव्हतं, पाऊस होता, ढग होते, आता हेलिकॉप्टर कसं यायचं आणि मग कसं उतरणार, त्याच्यामुळे आम्ही सगळेजण चिंतेत होतो आणि कदाचित कार्यक्रम आता कॅन्सल होईल आणि आम्हालाच इथं भूमिपूजन करावं लागेल का काय, अशा प्रकारची शंका त्यांना आली. येताना हेलिकॉप्टरमधनं सुरुवातीला नागपूरला बरं वाटलं, परंतु नंतर जे ढगात हेलिकॉप्टर शिरलं, इकडं बघतोय ढग, तिकडं बघतोय ढग आणि आमचे देवेंद्र फडणवीस निवांत गप्पा मारत बसले. म्हणलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही, कुठं झाड दिसेना, कुठं काही दिसेना, जमीन दिसेना, आपण ढगात चाललोय, कुठं चाललोय, काय चाललोय. म्हणजे काही काळजी करू नका, माझे आत्तापर्यंत 6 ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि मी ज्यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये विमानात असतो त्यावेळेस ॲक्सिडेंट झाला तरी मला काही होत नाही, त्याच्यावर तुम्हालाही काही होणार नाही. अरे बाबा म्हणतात ते काय सांगतोय, एक तर पोटात गोळा आला, आज आषाढी एकादशी, सारखं पांडुरंगा 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 नाव घेत होतो मला आणि ह्या महाराजांचं आम्हाला उद्देश चाललेले होते, काही काळजी करू नका. खरोखरीच येईपर्यंत इतके निवांत होते ते म्हणजे मला ह्याचा अनुभव आहे. आधी अनेक ॲक्सिडेंट झालेले आहेत, परंतु माझ्या कुठं नखाला देखील धक्का लागला नाही. अशा पद्धतीनं बापदादाच्या पुण्याईमुळं इथपर्यंत महाराज पोचलेले, त्यांचे पुण्याई निश्चितपणे उपयोगी पडलेली आहे. परंतु मित्रांनो, एकंदरीत खरोखरीच जरा जेव्हा सगळेजण धाकधूकच करत होते, माझ्या उजव्या बाजूला उदय सावंत भेटलेले होते. मला म्हणले दादा जमीन दिसायला लागली खाली खाली. मग म्हणलं बरं बाबा बरं झालं जमीन दिसायला लागली. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु एकंदरीतच सगळ्यांनीच काळजी घ्यायची असते. यावेळेस आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून तुमच्या माझ्या राज्याला, तुमच्या माझ्या महिला वर्गाला खूप चांगल्या योजना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावेळेस अर्थसंकल्प सादर करत असताना एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, मी असेल, आमचं सगळं मंत्रिमंडळ असेल, अर्थसंकल्पामध्ये आम्ही 2.5 लाख रुपयाच्या पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना 21 ते 65 वयोगटातील दर महिन्याला 1,500 रुपये त्यांच्या बँकेमध्ये अकाउंटला टाकले. आता फॉर्म भरायचं चाललेलं आहे. मला बाबा अकराम तुम्हाला सांगायचं आहे, इथल्या माझ्या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना सांगायचं आहे, सगळ्यांचे फॉर्म नीट भरून घ्या. साधारण रक्षाबंधन 19 ऑगस्टला आहे, त्यावेळेस आम्हाला जुलै आणि ऑगस्टचे पैसे आमच्या मुलींना, आमच्या भगिनींना, आमच्या मातांना त्यांच्या अकाउंटला पाठवायचे. त्याकरता महायुतीनं एक महत्त्वाचा कार्यक्रम हातात घेतला. 2.5 कोटी महिलांना 46,000 कोटी रुपये वर्षाला आम्ही लागणार. एवढा पैसा ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये येणार. खूप चांगल्या योजना महिलांना सक्षम करण्याच्या करता, त्यांना ताकद मिळण्याच्या करता, त्यांना देखील आर्थिक बाबतीमध्ये आपल्याला पण मदत करणारं आपलं सरकार आहे, आपला कोणीतरी भाऊ आहे, अशा प्रकारची भावना
महायुतीच्या सरकारच्या बाबत त्यांच्या मनामध्ये निर्माण होण्याच्या करता आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आणलेली आहे. शहरी भागातल्या महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये पिंक रिक्षा या देखील आम्ही देतोय. त्याकरता देखील आमचा कार्यक्रम आम्ही दिलेला आहे. 52 लाख कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही आम्ही त्या ठिकाणी आणलेली आहे. मुलींना मोफत शिक्षण ही देखील योजना आपण त्या ठिकाणी आणलेली आहे. मुलींच्या करता, महिलांच्या करता, मातांच्या करता, भगिनींच्या करता जे जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न हे आपल्या महायुतीच्या सरकारने केलेला आहे. तुम्हाला आरोग्याच्या बाबतीमध्ये देखील अनेक प्रकारच्या सवलती देण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. तुमचा 5 लाखापर्यंत आम्ही विमा उतरवलेला आहे. आत्ताच बाबा आत्राम तुमच्या आमदार आणि मंत्रिमंडळातील आमचे सहकारी सांगत होते 100 बेडचं हॉस्पिटल आता त्यांच्या मतदारसंघामध्ये पूर्ण झालेलं आहे. त्याच्याही उद्घाटनाला आम्ही येणार आहे. जेणेकरून तुमच्या माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. गरीब असेल तर त्यांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. त्यांना त्याच्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये मदत ही माझ्या भगिनी वर्गाला झाली पाहिजे. त्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीनं शेतकरी देखील विहिरीचं माझ्या नदीचं पाणी घेतात. तुम्हाला वीज बिल भरावं लागत होतं. शेतकरी मित्रांनो, आता इथून पुढं या सरकारने 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवरचं वीज बिल माफ करून टाकलेले. आता परत तुम्हाला वीज बिल येणार नाही. चांगली तुमची शेतीवाडी करा. चांगल्या प्रकारे जे काही पिकं तुम्हाला घ्यायची ती घ्या. धानाचं उत्पादन माझ्या भंडारा गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये होत आहे. त्यालाही आम्ही चांगल्या प्रकारचा बोनस दिलेला. एकंदरीतच माझ्या शेतकऱ्याला सक्षम करण्याचं काम महायुतीचं सरकार करत आहे. आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मी स्वतः आणि आमच्या मंत्रिमंडळातले सगळे बाबा आत्राम, उदय सामंत सगळेजण त्यामध्ये बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. त्याबद्दल आपण अजिबात कुठली काळजी त्या ठिकाणी करू नका. फार बदल आपल्याला आता या परिसरामध्ये करायचा आहे. मोठी गुंतवणूक हे एवढ्यावरच थांबणार नाही. आता हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक ही माझ्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये, ही माझ्या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये येणार आहे. त्याचा फायदा हा मात्र माझ्या आदिवासी बांधवांनी सगळ्यांनी घेतला पाहिजे. चुकीचा विचार अजिबात मनात आणू नका. त्याच्यात कुणाचंच भलं होणार नाही. अतिशय चांगला विचार, साधू संतांनी सांगितलेला विचार हाच डोळ्यासमोर ठेवून आपण सगळ्यांनी वाटचाल करा. सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेडचे प्रमुख मग सुनील जोशी असतील, बाकी वेदांत जोशी असतील, बाकीची सगळी त्यांची टीम असेल. त्यांनी एक चांगल्या पद्धतीनं त्या दुर्गम भागामध्ये प्लांट लावण्याचा निर्णय घेतला आणि या भूमिपूजनाच्या निमित्तानं आम्हाला सगळ्यांना बोलवलं. त्याबद्दल त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो. त्यांना देखील मनापासून हा प्लांट लवकरात लवकर पूर्णत्वाला जावा आणि माझ्या आदिवासी बांधवातल्या बऱ्याचशा माझ्या तरुण तरुणींना इथं रोजगार मिळावा, त्यांच्या घरामध्ये आर्थिक सुबत्ता नांदावी हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद. आत्ताच आदरणीय अजय फडणवीस, विदर्भ भूषण आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया माननीय देवेंद्र फडणवीस यांचं. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. त्याचप्रमाणे भगवान बिरसा मुंडा यांनाही नमन करतो. आज सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेडच्या भूमिपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी राज्याला एक क्रांतिकारी अर्थसंकल्प दिला ते आदरणीय अजितदादा पवार, राज्याचे उद्योगमंत्री सन्मान्य उदय सामंतजी, आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे मंत्री
ज्यांनी या प्रकल्पाकरता पुढाकार घेऊन आपली जमीन दिली ते सन्माननीय धर्मराव बाबा आत्राम, या प्रकल्पाचे प्रमुख सुनील जोशीजी, लॉयडचे प्रभाकरनजी, वेदांत जोशीजी, विशेष रूपाने उपस्थित असलेले पार्थ पवारजी, या ठिकाणी उपस्थित श्री बलराम सोमानी, श्री संदीप शिरखेडकर, आपले उद्योग सचिव हर्षदीप कांबळे, IG संदीप पाटील, श्री जिल्हाधिकारी संजय बेने, श्री निलोत्पल आपले SP, त्याचप्रमाणे सरपंच साहेब मडावी, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या मी खूप शुभेच्छा देतो आणि पांडुरंगाला विठ्ठलाला प्रार्थना करतो की आपल्या राज्याला आणि आपल्या गडचिरोलीला पुढे नेण्याकरता आणि राज्याच्या जनसामान्यांचा विकास होण्याकरता पांडुरंगाने आपल्याला आशीर्वाद द्यावा आणि आम्हाला सगळ्यांना शक्ती द्यावी. खरं म्हणजे आजचा दिवस हा अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा दिवस आहे. ज्याला आपण कालचक्र म्हणतो, ते कालचक्र कसं फिरतं हे आजच्या दिवसाला आपल्याला पाहायला मिळतं. कारण 40 वर्षापूर्वी 1984 साली याच भागामध्ये माओवाद्यांनी सर्वात मोठं अधिवेशन घेतलं होतं आणि त्या अधिवेशनात त्यांनी जाहीर केलं होतं की भारताचं संविधान आम्हाला मान्य नाही, भारताची लोकशाही आम्हाला मान्य नाही, भारताचं आणि महाराष्ट्राचं सरकार आम्हाला मान्य नाही आणि आम्ही आमचं सरकार चालवणार आणि आम्ही आमचं राज्य प्रस्थापित करणार. आणि त्यानंतर आपण सगळ्यांनी बघितलं की माओवादांनी ग्रसित असलेला गडचिरोली जिल्हा विकासामध्ये मागे मागेच जात गेला आणि खऱ्या अर्थानं जनसामान्यांच्या जीवावर या ठिकाणी मुठभर लोकांनी केवळ आपलं स्वतःचं भलं केलं, पण त्या सामान्य आदिवासीचं, त्या सामान्य दलिताचं, त्या सामान्य माणसाचं भलं मात्र होऊ शकलं नाही. आज 40 वर्षानंतर त्याच ठिकाणी त्या सामान्य आदिवासीच्या हाताला काम देण्याकरता आणि त्याला समृद्ध करण्याकरता हे भूमिपूजन या ठिकाणी होत आहे आणि अतिशय चांगला प्रकल्प सुरजागड इस्पातचा या ठिकाणी आपण तयार करतोय. भारताच्या संविधानाची ताकद काय आहे हे आजच्या कार्यक्रमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मला अतिशय आनंद आहे की आज आपल्याकडे ही जवळपास 10,000 कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी होते आणि जवळपास जेव्हा ह्याचं काम पूर्ण होईल 8 दशलक्ष टन एवढी या ठिकाणी कॅपॅसिटी तयार होणार आहे. यापूर्वी लॉयड्सनी जी काही इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याच्यामध्ये 4 दशलक्ष टन एवढी कॅपॅसिटी उभी होते. ही दोन्ही कॅपॅसिटी उभी राहिल्यानंतर जे मी सातत्याने सांगायचो की गडचिरोलीला आम्हाला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं आहे, हे दोन्ही तयार झाल्यानंतर देशाच्या 30% उत्पादन एकट्या गडचिरोलीमध्ये होईल. इतकी मोठी कॅपॅसिटी या गडचिरोलीमध्ये या ठिकाणी उभी राहते आहे. हे देखील खरं म्हणजे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळी मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी मी घोषणा केली होती की आम्हाला गडचिरोलीला महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा असं जे संबोधलं जातं ते संपवायचं. हा महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा नाही आहे, हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आहे. महाराष्ट्राची सुरुवात ही गडचिरोलीपासून होते, त्यामुळे शेवटचा जिल्हा म्हणून जे उपेक्षित अशा प्रकारचं भाग्य या जिल्ह्याला लाभलं आहे त्यातनं आपल्याला गडचिरोलीला बाहेर काढायचं. आणि मी प्रभाकरन, आपण या ठिकाणी आहात, मी तुमचं अभिनंदन करेन की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हिमतीनं या ठिकाणी समोर आला आणि आम्ही सगळी मदत करता केली आणि त्यांनी पहिल्यांदा लॉयड्सचं इन्व्हेस्टमेंट केलं आणि त्यातनं हे दाखवलं की सामान्य माणसाला समृद्धी देता येऊ शकते. आज अनेक अफवा चालतात
पण अफवांवर विश्वास न ठेवता लॉईड्सच्या परिसरात गेलं तर आपल्याला लक्षात येतं आमची सामान्य आदिवासी मुलगी देखील ट्रेनिंग घेऊन त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या गाड्या चालवते, आमची मुलं त्या ठिकाणी चांगलं काम करत आहेत, त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालेलं आज आपल्याला पाहायला मिळत आहे. स्थानिकांना रोजगार मिळालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता आनंद आहे, सुनील जोशीजी तुम्ही हा निर्णय घेतला आणि या ठिकाणी आता हा इतका मोठा उद्योग तुम्ही लावता आणि तुम्ही देखील मी बाबा तुमचं अभिनंदन करेन. खरं म्हणजे आमचे बाबा राजे आहेत, राजांचं कामच असते प्रजेची त्या ठिकाणी सेवा करणं, पण राजांनी आपली स्वतःची जमीन ही प्रजेकरता या ठिकाणी दिली, त्याबद्दल तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे सुनील जोशीजींची माझी भेट ही विमानात झाली. आम्ही दोघे प्रदेशात जात होतो आणि विमानातच चर्चा झाली आणि विमानातच त्यांनी सांगितलं की आता आपल्याला तुम्ही सांगता तशी इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आणि मी खरोखर या ठिकाणी आमचे उद्योग सचिव आणि उद्योग मंत्री दोघांचे आभार मानले की आपण अत्यंत वेगाने या संदर्भातले निर्णय घेतले. अर्थात कौस्तुभ त्याचा फॉलोअप करतच होता, पण आपण अत्यंत वेगाने निर्णय घेतले. शेवटी आपल्या इन्व्हेस्टरला आपण जर त्या ठिकाणी लवकर निर्णय घेऊन त्याचा आत्मविश्वास वाढवला तर ते निश्चितपणे काम करतात. या ठिकाणी योग्य वेळी ते सुनील जोशीजी घोषणा करतीलच, पण आपल्या या सगळ्या गतीला पाहिल्यानंतर त्यांनी आता दुसऱ्या क्षेत्रातही इन्व्हेस्टमेंट करण्याचं ठरवलेलं आहे. ते जाऊन टांझानियाला सगळं त्या ठिकाणी कायम करून आलेले आहेत आणि अजून इन्व्हेस्टमेंट करणार, पण ते तेच सांगतील, मी सांगणं योग्य नाही आहे. पण मी सांगतो माझ्या सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण जर उद्योजकांसोबत त्या ठिकाणी चांगला व्यवहार ठेवला आणि आपण जर वेगाने त्यांची कामं केली तर अशा प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी होत असतात. आता लॉईड्सचे एक्सपान्शन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होणार आहे. एक प्लॅन्ट त्यांचा कोनसरीचा पूर्ण झाला आहे, दुसरा प्लॅन्ट ते करतायत. आणि एवढंच नाही तर हे सगळं करत असताना इतर उद्योग आले पाहिजे याकरता देखील त्यांचा प्रयत्न आहे. म्हणजे केवळ गडचिरोलीचा वसाहतीसारखा उपयोग करायचा असं नाही. गडचिरोलीचं आयरन ओर हे देशातलं उत्तम आयरन ओर आहे, म्हणून इथनं ते उचलायचं देशभरात पाठवायचं असं नाही. तर ज्यावेळेस आमची प्रभाकर यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी ते तत्व मान्य केलं की जास्तीत जास्त उद्योग जे या आयरन ओरवर त्या ठिकाणी प्रक्रिया करणार आहेत हे गडचिरोली, चंद्रपूर या विदर्भाच्या भागात झाले पाहिजे. आणि आज मला अतिशय आनंद वाटतो की इतक्या मोठ्या प्रमाणात त्या इन्व्हेस्टमेंट होत आहेत. स्वतः प्रभाकरजी यांनी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन अनेक उद्योजकांना कसा ओर आहे ते दाखवलं, ओडिसामध्ये कशा प्रकारे तिथला विकास झाला आहे दाखवलं. आज ओडिसाचं चित्र हे पूर्णपणे बदललेलं आपण पाहतोय. मागच्या काळामध्ये 30, 35, 40 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी त्या ठिकाणी झारखंडचं चित्र हे आपण बदललेलं बघितलं. त्यामुळे अशाच प्रकारचं चित्र आपल्याकडे या ठिकाणी बदलत आहे. आणि म्हणून चामोर्शीला देखील आपल्याला कल्पना आहे 35,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट होते आहे. 20,000 गडचिरोलीच्या तरुणांना या चामोर्शीच्या प्लॅन्टमधनं रोजगार थेट मिळणार आहे. इतकं मोठं काम हे त्या ठिकाणी निश्चितपणे होत आहे. आज आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारे हे जे काही उद्योग या ठिकाणी येत आहेत, अनेक उद्योग, म्हणजे मी आता त्याची यादी माझ्याकडे आहे, पण गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग या ठिकाणी येऊ लागलेले आहेत आणि आमच्या स्थानिकांच्या हाताला काम मिळत आहे. पण हे होत असताना अनेक प्रकारचे संभ्रम हे देखील पसरवले जात आहेत. मग कुठेतरी आमच्या आदिवासी समाजामध्ये जाऊन सांगायचं की या ठिकाणी मायनिंग करून आमचं जे आराध्य दैवत आहे ठाकूरदेव, या ठाकूरदेवांना कुठेतरी त्या ठिकाणी धक्का पोचवण्याचा कार्यक्रम या माध्यमातून होणार आहे. या राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतो ठाकूरदेवांच्या आसपास कुठेही त्या ठिकाणी मायनिंग होणार नाही. त्यांना एवढासा देखील धक्का हा आम्ही पोचवू देणार नाही. आमच्या आदिवासींचे जे आराध्य आहे त्या आराध्यांना नकभर देखील या ठिकाणी धक्का लागणार नाही अशा अटीच आमच्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारे जे या ठिकाणी खोटं नाटक सांगून लोकांमध्ये
संभ्रम पसरवला जातो तो संभ्रम दूर झाला पाहिजे. दुसरं, आम्ही या सगळ्यांवर अट टाकली आहे की ठीक आहे, काही लोक तुम्हाला टेक्निकल लोक बाहेरून आणावे लागतात, पण जेवढं मॅनपॉवर तुमचं आहे, जे ट्रेन होऊ शकतं, हे सगळं मॅनपॉवर तुम्हाला गडचिरोलीचंच घ्यावं लागेल आणि इथेच रोजगार निर्मिती करावी लागेल. आणि आमच्या जे यांच्यासोबत MOU होतात त्या MOU मध्ये 80% स्थानिकांना रोजगाराची अटच आम्ही टाकली आहे. त्याशिवाय पुढची मान्यताच आम्ही यांना कोणाला देत नाही. त्यामुळे याही संदर्भात बाहेरची माणसं आणणार, बाहेरच्या माणसांना देणार, अशा प्रकारचा जो संभ्रम या ठिकाणी पसरवला जातो तो देखील चुकीचा आहे. तिसरं तत्व आम्ही जे ठरवलेलं आहे, कोणाच्याही जमिनी कवडी मोल भावाने घेऊ देणार नाही. मागच्या काळात आपल्याला माहिती आहे की या विदर्भामध्ये 2014 साली आपलं सरकार आल्यानंतर आपण जमीन अधिग्रहण सुरू केलं. त्या काळामध्ये जमिनीचे जे भाव होते त्याच्या 4 पट 5 पट पैसा देऊन आपण जमीन अधिग्रहित केल्या. कारण कोणाची जमीन जेव्हा आपण घेतो त्यावेळी ती जमीन घेतल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन झालं पाहिजे, नकारात्मक नाही. त्याला बेघर करता येणार नाही, त्याला जमीन बिनजमिनीचा करता येणार नाही. त्यामुळे अतिशय उत्तम मोबदला, कारण शेवटी उद्योग लावायचा तर काही जमिनी घ्याव्या लागतील, पण कोणाच्याही जमिनी कवडी मोल भावाने घेऊ देणार नाही. तर त्यांनी अपेक्षित केलाय त्यापेक्षा जास्त किंमत देऊन त्या ठिकाणी जमिनी घ्यायच्या आणि त्यांचंही पुनर्वसन करायचं, अशा प्रकारचा आमचा निर्णय असल्यामुळे त्याही संदर्भात जो संभ्रम या ठिकाणी पसरवला जातो तोही सगळ्यांनी आपल्या मनातून काढून टाकला पाहिजे. हे सगळं करत असताना आमचं 5वं तत्व काय आहे? 5वं तत्व आहे आमच्या गडचिरोलीची जैवविविधता जी आहे, जल, जमीन आणि जंगल, या 3 गोष्टी आमच्या गडचिरोलीचं वैभव आहे आणि हे वैभव टिकलंच पाहिजे. या ठिकाणी विकास करायचा, विनाश करायचा नाही. त्यामुळे गडचिरोलीचं सगळं वैभव टिकवून जो विकास करता येईल तोच विकास कामाचा विकास आहे. आणि म्हणून आम्ही जेवढं प्लॅनिंग केलेलं आहे हे सगळं प्लॅनिंग गडचिरोलीचं जल, जमीन, जंगल, गडचिरोलीचं जैवविविध वैविध्य जे आहे ते आपल्याला टिकवायचं आहे आणि ते टिकवूनच आपल्याला तुमचं काम या ठिकाणी करायचं आहे, हे देखील या निमित्ताने मी सांगू इच्छितो. आणि म्हणून आज आपण पाहू शकतो हळूहळू उद्योग आल्याबरोबर या ठिकाणी समृद्धी यायला लागली. आता मी पाहत होतो एटापल्लीसारख्या एका तालुक्यात गेल्या वर्षी 3500 मोटरसायकलींची विक्री झाली. पेट्रोल डिझेलची विक्री आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये, दादा तुमच्याकडे खात्यामध्ये चाहतो मी पाहत होतो, राज्यामध्ये सर्वाधिक वाढ पेट्रोल डिझेलच्या विक्रीत कुठे झाली असेल तर ती गडचिरोलीमध्ये झाली. वाहनं आले म्हणूनच झाली, लोकांनी वाहनं घेतले म्हणूनच झाली. त्यामुळे कुठेतरी हळूहळू ही समृद्धी यायला लागलेली आहे आणि म्हणून हे परिवर्तन जे आहे ते परिवर्तन निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतं. आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांचे देखील आभार मानेन. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपली सगळ्यांची मागणी होती की समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत आला पाहिजे, त्याला मान्यता दिली, त्या संदर्भात सगळं काम झालं, त्याचे टेंडरही झाले आणि आता कामही सुरू होत आहे. त्यामुळे आपला समृद्धी महामार्ग हा गडचिरोलीपर्यंत आल्यानंतर गडचिरोली ते मुंबई असं थेट जोडणी या ठिकाणी आपण करणार आहोत की ज्याच्यामुळे निश्चितपणे गडचिरोली हे उद्योगाच्या दृष्टीनं आणि इतर व्यापाराच्या दृष्टीनं मुंबईशी जुळल्यामुळे गडचिरोलीला एक विशेष अशा प्रकारचा त्या ठिकाणी फायदा मिळणार आहे. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपल्या सरकारने आल्यानंतर गडचिरोलीचं मेडिकल कॉलेज मंजूर केलं, त्याचं काम आपण लवकरच सुरू करतोय. त्यासोबत 170 कोटी रुपयाचं अत्याधुनिक सेंटर ऑफ इनोव्हेशन आपण गडचिरोलीमध्ये सुरू केलं आहे. गडचिरोलीमध्ये त्या ठिकाणी विमानतळ झालं पाहिजे म्हणून आपण जागा आयडेंटिफाय केली. आता त्याची OLS सर्वे देखील केला. पुढची कारवाई त्याची आता आपण सुरू केलेली आहे. येत्या काळामध्ये आपल्याला गडचिरोलीला एक चांगलं विमानतळ देखील सुरू करायचं आहे. हे सगळं करण्याच्या पाठीमागे या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. आज आमच्याकडचे मुलं हे नागपूरला, पुण्याला, हैदराबादला उच्च शिक्षणाकरता जातात, पण आता गडचिरोलीमध्ये या ठिकाणी आपल्याला उच्च शिक्षणाकरता
त्या ठिकाणी हब तयार करता आला पाहिजे, याही दृष्टीने काम आपण सुरू केलेलं आहे. सर्व प्रकारचं उच्च शिक्षण हे आता गडचिरोलीमध्ये या ठिकाणी मिळेल आणि हे मिळत असताना मला सांगताना आनंद वाटतो की उच्च आणि तंत्र शिक्षणामध्ये आपल्या सरकारने मुलांकरता 50% फी आणि मुलींकरता 100% फी भरण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रायव्हेट कॉलेजमध्ये देखील आमच्या मुलींना 1 रुपयाची फी भरावी लागणार नाही. सगळं उच्च व तंत्र शिक्षण मुलींना मोफत मिळेल अशा प्रकारचा निर्णय आज या ठिकाणी खरं म्हणजे आपल्या सरकारने घेतला. मला या गोष्टीचा देखील आनंद आहे की आज हळूहळू आमचे वाट चुकलेले आमची जी तरुणाई आहे ही देखील आता परत येते. गेल्या महिन्याभरामध्ये अतिशय जहाल अशा प्रकारची प्रतिमा असलेले माओवादी यांनी आत्मसमर्पण केलं आहे. कारण त्यांनाही वाटतं की भारताच्या संविधानाप्रमाणे जी सरकारं चालतात त्या सरकारच्या मुख्य धारेमध्ये आपण सामील झालं पाहिजे आणि म्हणून ती देखील आज परत येत आहेत आणि त्यांचंही पुनर्वसन आपण करतोय. त्यामुळे मला असं वाटतं बदल सुरू झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात हा बदल या ठिकाणी होणार आहे. मी जाता जाता एक अजून महत्वाकांक्षी प्रकल्प आपल्याला सांगतो. या गडचिरोलीकरता एक अजून महत्वाकांक्षी प्रकल्प त्याचंही अवलोकन आता आम्ही सुरू केलेलं आहे. त्याच्यावर एक कमिटी आम्ही नेमलेली आहे. आमच्या लक्षात असं आले की चामोर्शीपासनं तर काकीनाडा पोर्टपर्यंत आपण वॉटरवे तयार करू शकतो. आज आपल्याकडे समुद्र तर नाही आहे. जगामध्ये समुद्राच्या माध्यमातून माल वाहतूक ही सगळ्यात स्वस्त पडते. वॉटरवेनी माल वाहतूक ही सगळ्यात स्वस्त पडते आणि ज्यांच्याकडे वॉटरवेज आहे ते सर्वाधिक समृद्ध आहे. आणि म्हणून एक प्राथमिक आम्ही ज्यावेळेस या संदर्भात अभ्यास केला त्यावेळेस असं लक्षात आलं की चामोर्शीवरनं वैनगंगा नदीने आपण जर त्या ठिकाणी संपूर्ण एक वॉटरवे तयार केला तर निश्चितपणे गोदावरीच्या माध्यमातून काकीनाडा पोर्टपर्यंत काकीनाडा बंदरापर्यंत थेट आपल्याला जहाजं नेता येतील आणि जहाजाची ने-आण करता येईल अशा प्रकारचा वॉटरवे आपण तयार करू शकतो. केंद्र सरकारची एजन्सी त्याच्यावर आपण आता नुकतीच नेमलेली आहे. त्याचाही अभ्यास आपण सुरू केलेला आहे आणि ते जर आपण यशस्वीरित्या करू शकलो तर जगाच्या नकाशावर माझं गडचिरोली मला पाहायला मिळेल आणि निश्चितपणे एक समृद्धीचा नवीन मार्ग हा या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून मी एवढं सांगू इच्छितो आपलं हे जे सरकार आहे हे सरकार गडचिरोलीच्या आणि गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसाच्या हिताचा विचार करणारं अशा प्रकारचं सरकार आहे. आणि आज आषाढीच्या पवित्र दिवशी या ठिकाणी सुरजागड इस्पातचं भूमिपूजन होत आहे. म्हणून मी पुन्हा एकदा सुनील जोशीजी तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण टीमला अतिशय मनापासून धन्यवाद देतो. आणि मी तुम्हाला सांगतो आम्ही लोक भूमिपूजन करून निघून जाणाऱ्यांपैकी नाही आहे. तुम्हाला जेव्हाही अडचण येईल ही सगळी टीम तुमच्या पाठीशी उभी राहील एवढंच या निमित्ताने सांगतो आणि एवढीच विनंती करतो आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू. तुम्ही आमच्या गडचिरोलीच्या सामान्य माणसाच्या पाठीशी उभं राहा एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा सोहळा साजरा केल्याबद्दल फार फार धन्यवाद. आणि साहेब तुम्हाला शब्द देतो की जसं तुम्हाला आम्ही प्रॉमिस केलं आहे तसंच आम्ही लवकरात लवकर हा प्रकल्प उभा करू आणि इकडे लवकरात लवकर रोजगार देऊ लोकांना आणि तुमच्या आशीर्वादाने आम्ही हा प्रकल्प रेडी करू. धन्यवाद. समस्त नागरिकांना विनंती आहे की आपल्या भोजनाची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. आपल्या अच्छा नहीं लगता. ओके यस चलिए. चलो वल्ला पेट वल्ला पेट वल्ला पेट वल्ला पेट वल्ला पेट